शेतकऱ्याचा आवाज, शेतकऱ्याचा आक्रोश पहा. करमाळा तालुक्यातील शेतकरी करांजे या गावातील शिवारामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. तेथील 60 ते 70 एकर क्षेत्र केळीचे पूर्ण जमीनदोस्त झाल्यामुळे तेथील शेतकरी हा कोडमलेला आहे. म्हणून तो सरकारकडे हाक मारत आहे, आवाज देत आहे की आमचं हेक्टरी 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न हातातोंडाच्या आलेला घास हा हिसकावून घेतलेला आहे. त्यामुळे तात्काळ सरकारने आम्हाला मदत जाहीर करावी, आमच्या खात्यात पैसे जमा करावे असा आक्रोश तेथील शेतकऱ्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. तेथील शेतकरी पोटतिडकीने सांगत आहे की काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आमचं एवढं प्रचंड नुकसान झाल्यामुळे आमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. आमचं जे नियोजन पूर्ण कोडंबलेलं आहे. तरी आम्हाला तात्काळ मदत जाहीर करावी अशी तेथील शेतकऱ्यांचा आपल्याला आक्रोश. करंजी तर करंजामध्ये 60 ते 70 एकर जमीनदोस्त झालेत. आम्हाला कळतं असं सुद्धा असा वारा आणि पाऊस कधी बी आम्हाला आत्तापर्यंतच्या 60-65 वर्षापर्यंतच्या इतिहासात कधी असं इतकं चक्रीवादळ सुटलं होतं. ह्याच्यामुळं पूर्ण 70 एकर केळी किंवा इतर ऊस जमीनदोस्त झालेले आहेत. तरी शासनाने याचे जवळजवळ 3 कोटी, माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अंदाजानुसार 3 कोटी रुपये याचा खर्च दर शासनाने तातडीची मदत न देता पूर्ण याचा खर्च पूर्ण त्या शेतकऱ्याला द्यावा. शेतकरी जमीनदोस्त झाल्यात, उद्ध्वस्त झाल्यात, तरी ह्याच्या शासनाने मदत नाही तर ह्याची पूर्ण खर्च करून शासनाला त्यांना त्वरित द्यावं ही माझी विनंती आहे. खऱ्या गावकऱ्याची विनंती आहे. पंचनामे करायला सुरुवात झाली का? आता पंचनामे केलेले आहेत. पंचनामे जायच्या अगोदर तातडीची जशी शेळगावला परांडा तालुक्यात कृषी खात्याने जी मदत दिली आपले भरणे मामांनी, तशी तातडीची चेक तातडीने शेतकऱ्याला देण्यात यावा अशी मी विनंती करतो.